रोज लाखो प्रवाशांना आपल्या कवेत घेणारी मुंबईची लोकल कोणासाठी स्वप्न पूर्ण करायचं माध्यम आहे, तर कोणाच्या घराचा एकमेव आधार. पण त्याच लोकलमध्ये मंगळवारी रात्री एका 22 वर्षाच्या हसऱ्या खेळत्या मुलाचा प्रवास त्याचा शेवटचा प्रवास ठरेल असं कोणाला वाटलं होतं का? फक्त दरवाजा बंद करा बोलल्यामुळे एका तरुणाचा जीव घेतला जातो, ही आपली मुंबई आहे का हो? विरारचा राहणारा 22 वर्षाचा मयंक लोहार इंडियन एक्सप्रेस मध्ये जो अंधेरीच्या एका शोरूम मधून सेल्समॅनचं काम करायचा, नेहमीप्रमाणे काम संपवून तो चर्च गेट नाला सोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात चढला. पाऊस खूप जास्त असल्यामुळे पावसाचं पाणी डब्यात येत होतं. मयंकने तिथे उभे असलेल्या सहप्रवाशाला फक्त दरवाजा बंद करायला सांगितलं आणि तिथेच वाद सुरू झाला. वाद इतका टोकाला गेला की त्या नराधमाने रोशन सुवर्णाने आपल्या बॅग मधून चाकू काढला आणि मयंकच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. सर्वात धक्कादायक आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे तो फर्स्ट क्लासचा डबा प्रवाशांनी भरलेला होता, पण त्या नराधमाच्या हातात चाकू पाहून एकाचीही मयंकला वाचवायची हिंमत झाली नाही. मयंक रक्ताच्या तळ्यात पडला होता आणि तो आरोपी शांतपणे बोरिवली स्टेशनवरून उतरून निघून गेला. कुठे गेली आपली मुंबईची माणुसकी? लोकलमध्ये सुरक्षेचे दावे करणारे रेल्वे प्रशासन कुठे गेले आता? जर आपल्याच सहप्रवाशांसाठी उभे राहू शकत नाही तर आपण स्वतःला सुरक्षित कसा म्हणणार? आज मयंक या जगात नाही, पण त्याच्या आईचा हा आक्रोश आपल्या तरुण मुलाला गमावल्याचं हे दुःख कोणत्याही देवाच्या काळजाला घरे पाडेल. माझा मुलगा गेला, आता त्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे, हीच त्या माऊलीची आर्त आहे, हीच त्या माऊलीची हाक आहे. मयंक हा अत्यंत सरळ आणि कष्टाळू मुलगा होता. आज त्याचा आत्मा ईश्वराच्या चरणी लीन झाला असेल, पण त्याला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय त्याच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. आरोपीला कुर्ल्यामधून अटक झाली आहे, पण केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणत्याही मयंकचा असा बळी जाणार नाही. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मयंकच्या कुटुंबासाठी न्यायाचा आवाज नक्की उठवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करा.